हॅलो हॅलो जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना एक विनंती आहे की कोणतेही खाद्यपदार्थ जर आणलं असेल तसंच ठेवावं. या ठिकाणी कोणताही कचरा करू नये. त्याचबरोबर बॅग हात नाही एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी काय पर्सनल दागिने ठेवलेले आहे. या ठिकाणी दानपेटी ठेवलेली आहे. आपल्या यथाशक्तीने प्रत्येकाने हे दान करावं असं मी आवाहन करेन आणि या ठिकाणी सर्वांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो.
आवाज सर्वांना येतो का मित्रांनो? अगदी शेवटपर्यंत जर आवाज येत असेल तर निश्चित मित्रांनो आपण येऊन सांगायचं. आणि म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र आदरणीय सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे बुवा शाहिराला विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी घेऊन यायचे. माझा देखील विषय या ठिकाणी आपण घेऊन जायचा. मग करायची का सुरुवात? गणपती बाप्पा रिकामी सांजाची घागर हरणीच्या दारात वाघर रिकामी सांजाची घागर हरणीच्या दारात वाघर मनी बेतर काबूर खुडून टाकला हो
चालता देवीचा जागरा रिकामी साजाची घागरा आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा मामा तुझ्या चरणामध्ये होतोय म्हणायचं आहे काय लक्षात असं तुमच्यासाठी झालो शाहीर माहीचा रसिक सागर तुमच्यासाठी झालो शाहीर माहीचा रसिक सागर अजान मी कलाकार तुमच्या मायेचा आधार हो आठवणा कधी हा पाझरा तुमच्यासाठी झालं शाहीर राजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुक्षण प्रतिपादन सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राजेश्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्राच्या राहण्यावर हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबादेवीला वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचा आयोजक श्री जांबादेवी मंदिर शिरोडकर निधीच्या निमित्तानं वडदमसूर राजापूर आयोजित कणगी आणि तुला असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी कणगीवाले श्री झोलाई पते श्री नाच मंडळ तसेच कणगी कोळा समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाहीर राजेश निकम मुक्काम सगळी तालुका बीड जिल्हा रत्नागिरी निवृत्त शाखा सुंकायचे नृत्य कला पथक अटूल कुमार मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र शिक्षकांना शागिरी मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो खास करून ज्याला धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आई जाका देवी
जीर्णोद्धार समिती वडथासो राजापूर या मंडळातील सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य, सर्व मुंबई मंडळी यांच्या ठिकाणी लाख लाख आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. या छोट्याशा शाहिराला, या छोट्याशा कलाकाराला आपण या ठिकाणी या सेवेची संधी दिली आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाची संकल्पना त्यांच्या माध्यमातून आपल्या समोर या ठिकाणी आज ठेवलेली आहे. ते वडदासोळ गावचे कारभारी श्री उमाजी तुळाजी पळसमकर यांचे नातू श्री योगेश लक्ष्मण पळसमकर आणि वडदासोळ मुंबई मंडळी या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा प्रथमतः शाहिरी मानाचा मुजरा असेल मित्रांनो. आणि म्हणून आजचा कार्यक्रम आपण ज्या निमित्ताने या ठिकाणी राबवत आहे, आई जाका देवीचा जीर्णोद्धार या ठिकाणी होणार आहे. तिचं मंदिर नवीन असं नव्यानं उभं राहणार आहे. आणि म्हणून आई माझी जुगा देवी असेल, आई जाका देवी असेल, या माऊलीच्या चरणावरती एक प्रार्थना करतो. ही लेकरं जे काही काम त्यांनी हाती घेतलंय त्यांना तुझ्या आशीर्वादानं त्यांच्या पाठीशी उभी राहा, त्यांना यश दे, एवढीच अपेक्षा मात्र तुझ्या चरणावरती ठेवतो. आणि म्हणून ज्यांच्या साथीने मित्रांनो आजचा कार्यक्रम या ठिकाणी पुढे घेऊन चाललोय, नेहमीप्रमाणे मला संगीताला साथ देतात माझे ढोलकीपटू नागेशदा केळवकर. आज मला ढोलकला साथ देते माझा भाऊ दयन केळवकर. कीबोर्डला मला साथ देतात माझे बंधू सर्वांच्या परिचयाचे आहेत. या वर्षी देखील मित्रांनो अगदी ज्यांच्या गाण्यानं सर्वांची मने जिंकलेली आहेत माझे बंधू पंकजदा काताळे आज मला कीबोर्डला साथ करतात. बँजोला मला साथ करतायत माझे बंधू सौरभदादा देवरुखकर. त्याचप्रमाणे आज मला ऍक्टोपायला साथ देतोय माझा भाऊ प्रणव काताळे. शैलीमध्ये माझे दादा रोहितदादा जाधव. आपल्यापर्यंत मित्रांनो आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते माझ्या दापोली तालुक्याचे सुपुत्र आणि कोकणामध्ये सुप्रसिद्ध असं त्यांचं नाव आहे असे माझे बंधू राजेंद्र पड्याळ आणि संपूर्ण सहकारी त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी अगदी कुठेही माझा कार्यक्रम असेल तिथे अगदी आम्हाला सुखरूपपणे येण्याचं आणि आणण्याचं काम करतात माझे बंधू रुपेश दादा गोरे. हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत, त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला जी जी मंडळी या ठिकाणी नजरेकडून गेलेली आहेत आजच्या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर देखील उपस्थित आहेत. आणि त्याच्यामध्ये नेहमी आम्हा कलाकारांच्या पाठीवरती ज्यांचा वरदहस्त आहे, ज्यांचा भक्कम असा आम्हाला अधिकार आहे, आम्ही जिथे कुठे जातो तिथे आम्ही ताट मानेनं साहेबांचं नाव घेतो. आदरणीय माझी माऊली रवींद्र मटकर साहेबांच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या सुरुवातीला 501 रुपयाचं बहारदार या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. साहेब तुम्हाला देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो रोहितदादा नारकर मनसे उपशाखा प्रमुख कळवा दादा देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी शाहिरी वर्ग उपस्थित राहिलेला आहे. त्याच्यामध्ये दापोली तालुक्याचे सुपुत्र तोरेवाली शाहीर आणि माझे बंधू बबूदादा जोशी हे देखील आजच्या कार्यक्रमाला वेळात उपस्थित आहेत. माझे शिष्य परेशदादा सोनाटे, ओंकारदादा लांजेकर. त्याचप्रमाणे तोरेवाली शाहीर आणि माझे बंधू संतोषदादा कोल्हाटे हे देखील अशा गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व शाहिरी मित्रांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी गुरुजन वर्ग, शाहिरी वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मित्रांनो मुजरा असणार आहे. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी कोकणी कला लांजा राजापूर सामाजिक संस्था मुंबई अंकुशदादा शिंदे, गणेशदादा गुरव, अवधूतदादा गुरव, स्वराताई तांबे हे देखील या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी माझा मित्र परिवार अगदी नेहमीच माझ्या पाठीवरती सांगच्या भावाप्रमाणे उभे असतात. अक्षदादा वेळमटकर, रतेशदादा बाई, प्रतिमेशदादा कनरे, अमोलदादा बाई, प्रतिमेशदादा सावंत, आमचा स्वस्तिक रंबाडे, संकेत बने, माझे बंधू वैभवदादा रेमजे आणि अजून एक असं मित्रांनो नाव आहे. या नावाचा मी म्हणजे खूप मोठा अगदी मला आधार आहे. आमचे अमोलदादा शिंदकडे हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी वेळात दादा उपस्थित आहेत, त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आमचा या कलाक्षेत्रातला युवा असा ढोलकीपटू आहे आमचा शुभम कांगरकर, हा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात या ठिकाणी उपस्थित आहे, तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आता मित्रांनो सर्वांना अगदी रीतिरिवाजाप्रमाणे मुजरा झालेला आहे आणि आज त्यांचा आणि माझा झगडा होणार आहे. भांडण अगदी जोरात लावला आहे आणि मुंबई रंगमंचावर शेवटचा कार्यक्रम आहे मित्रांनो. त्याच्यामुळं हाय काय नाही अगदी वारी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नरम नाही तर निश्चितपणे गरम होणार आहे. माझे मित्र आदरणीय सन्माननीय विकासजी कांबरे बुवा, त्यांचा संपूर्ण संच, त्यांचे संपूर्ण सहकारी या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशदादा जाधव यांच्या देखील चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होऊन माझ्या गाव
आमचं ग्रामदैवत आई झोलाई प्रभूला वंदन करून रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मोलाचं सहकार्य शांतीचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो आणि सर्वांच्या साक्षीनं प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक नाव राहून गेलं ज्यांच्या माध्यमातून ही कला संबंध कोकणामध्ये अगदी घराघरापर्यंत पोहोचली ते माझ्या कोकणातील संपूर्ण युट्यूबच पाठव हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात वेळ आहे मित्रांनो. तुम्हाला देखील शाहिरी मनाचा मुजरा करतो आणि म्हणून बघा ज्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आणि प्रयोजन केलेलं आहे ते म्हणजे आई जाका देवीचा जन्मोत्सव आणि त्याच अनुषंगानं आज हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मंडळाची टीम आलेली आहे, मंडळाची सूचना आहे की आई जाका देवी जन्मोत्सव निमित्ताने या ठिकाणी समोर मित्रांनो दानपेटी ठेवलेली आहे. जर कोणाला स्व इच्छेने माऊलीच्या मंदिरासाठी हातभार लावायचा असेल तर निश्चित आपण आपली या ठिकाणी सहभाग आपण दाखवू शकता. आणि म्हणून ही माझी स्तवन ही विनवणी आई माझ्या जाका देवीच्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. आशीर्वाद देते नेहमी याई अगं आशीर्वाद देते नेहमी तू रंगारी गावाला मग सुखी ठेवाई साकारी या माझ्या वडद हसो आणि म्हणून माऊली अगं ही सभा तुझ्या चंद्रावरती ठेवतोय. हे लेकरू हे भोपळे शब्द त्याच्या मुखातून बाहेर काढतोय. जर काय चुकूल झाली तर तुझं लेकरू समजून की चुकूल पन्नास हे म्हणायचंय.
रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी. आई जाका देवी, अगं हे लेकरू तुला काय सांगताय? की रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी. आई जाका देवी उभी राहिलो पाठी. रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी. आई जाका देवी तू बिराग पाठी. सेवेसाठी. आलो मी तुझ्या सेवेसाठी. आई जाका देवी उभी राग पाठी. आलो मी तुझ्या सेवेसाठी. आई जाका देवी उभी राग पाठी. आलो मी तुझ्या सेवेसाठी. आई जाका देवी उभी राग पाठी. आलो मी तुझ्या सेवेसाठी. रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी. आई जाका देवी उभी राग पाठी. रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी. आई जाका देवी उभी राग पाठी. सदा नाम तुझे राहो माझ्या ओठी. सदा नाम तुझे राहो माझ्या ओठी. माझी वंदना ही तुला कोटी कोटी. सदा नाम माझे राहो तुझ्या ओठी. माझी वंदना ही तुला कोटी कोटी. तुझे राहो माझ्या ओठी. माझी वंदना ही तुला कोटी कोटी. तुझे राहो माझ्या ओठी. माझी वंदना ही तुला कोटी कोटी. तुझ्यासाठी मी थोडी सेवा केली. संधी वरद हसळ गावाने दिली. तुझ्यासाठी मी थोडी सेवा केली. उभारण्या निधी मंदिराच्यासाठी. उभारण्या निधी मंदिराच्यासाठी. आई जाका देवी उभी राग पाठी. आलो मी तुझ्या सेवेसाठी. आई जाका देवी उभी राग पाठी. आलो मी तुझ्या सेवेसाठी. आई जाका देवी उभी राग पाठी. आलो मी तुझ्या सेवेसाठी. आई जाका देवी उभी राग पाठी.
मानाची किमया कर गमोटी आईचा कादेवी उभी रागोटी रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी आईचा कादेवी उभी रागोटी आलो मी तुझ्या सेवेसाठी आईचा कादेवी उभी रागोटी आहा आलो मी तुझ्या सेवेसाठी आईचा कादेवी उभी रागोटी रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी आईचा कादेवी उभी रागोटी रणी आलो मी तुझ्या सेवेसाठी आईचा कादेवी उभी रागोटी सदा नाम तुझे राघो माझ्या ओठी सदा नाम तुझे राघो माझ्या ओठी माझी वंदना तुला कोटी कोटी सदा नाम तुझे राघो माझ्या ओठी माझी वंदना तुला कोटी सदा नाम तुझे राहो माझ्या ओठी माझी वंदना तुला कोटी कोटी बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा फाईट क्रिकेट क्लब वडघासोड सरफराज मुकादम विक्रम जाधव आणि विजंत जाधव शाही राजेश निकम दादाच्या माध्यमातून एक छोटीशी भेट उस या ठिकाणी आली आहे. तुम्हा सर्वांचे नाणे आहे. तुम्हा सर्व मित्रांना या ठिकाणी शाही निर्माणाचा मुजरा करतो. धन्यवाद. आणि म्हणून मित्रांनो रात्र थोडी सोंगफार वेळेचं बंधन आम्ही निश्चित पुढची 3 गाणी एक मुकडा आणि एक अंतरामध्ये या ठिकाणी ठेवतोय कारण वेळेला महत्व देणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून एका मुकड्यात आणि एका अंतर्यात या ठिकाणी पुढचे विषय ठेवतोय. पण माकडे म्हणतो माझीलाल त्यातलं हे बुवा आमचं विकास शेठ लांबोले प्रत्येक गाणं यांचं गाणं आलं यांचं गाणं म्हणजे त्यांना असं वाटतं माझ्यासारखा गाणे लिहिणारा माझ्यासारखा बुवा त्यांना कुठंच भेटणार नाही. ते दुसऱ्यांच्या गाण्याला हसतात. त्यांनी मी त्यांच्यासोबत परवाही गाणं गायलंय. परशुरामाच्या भूमीत शोभताई माझा अहो कोकण येत नवंबर ते हसलंय माझ्या कवीला माझ्या गुरुवाराच्या लेखणीला ते हसलंय. म्हणतात परशुराम भूमीच म्हणजे कोकण बुवा तेवढा मला माहिती आहे पण तिचा निर्माण करता कोण आणि ती निर्माण करण्याचं कारण काय हे आल्यावर बुवा तुम्ही सांगायचंय. माझ्या लेखणीला तुम्ही किती पण हसा मी गायलेल्या गाण्याला माझ्या समाजाला डोक्यावरती उचलून घेताय. त्याच्यामुळे तुम्ही किती हसलो माझ्यावर फुकलो तरी मला बुवा त्याचा फरक पडत. पण बुवा तुम्हाला सांगून ठेवतो आज आम्ही तुमचं कौतुक करतो का नाही. अगं सांगा काय काय आणू आणि करताव ना आम्ही बोलताव ना गाणं माझ्या बालपण आम्ही बोलताव ना. तसं दुसऱ्याचं कौतुक करायला शिका.
स्वतःचीच फक्त लाड करत बसू नका बुवा. म्हणून जास्त मी कोणा वेळ घेत नाही, घराकडे बघतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. लागली आहे धनी माझ्या जीवाला. वर्षाने कसे आणावे आपल्या घरी गणपती देवा. महिना आला सरता मोठी चिंता पडते तेव्हाला. दिन रात स्मरते गणराया. अरे मीच तुझ्या सोबत कार्यक्रम झाला, विषय लावला होता. आईची व्यथा मांडली होती. आई बापाच्या आगमनाकडे वाटेकडे डोळे लावून बसते. म्हणून तिला संपूर्ण अंगण सजवलंय. जाईनं जास्वंदीनं फुलाने तिथं अंगण सजवलंय. आता ही बायको या माझ्या नवऱ्याला काय सांगते, दिवस म्हणजे मोजके. सगळ्या गोष्टींचं शोक आणता येतं, पैशाचं शोक आणता येतं. मग 27 तारखेचा दिवस अगदी वेशीवर चिमून ठेवलाय. वर्षानं विघ्नहर्ता आपल्या घरात येणार आहे. घरामध्ये त्याला कसं आणावं यासाठी घरात कुठली टोळी पण नाही. म्हणून ती पत्नी सांगते या नवऱ्याला, काहीही करा पण वर्षाचा बापा मात्र घरामध्ये आला पाहिजे. म्हणून बुवा परवा आई काय म्हटली होती तो विषय लावलाय. आणि त्याच विषयाला धरून आज बायको नवऱ्याला काय सांगते ते फक्त ऐका. फक्त सांगाय काय काय आई पण बोलत असेल, बाबा मला 2 वर्ष मोबाईल दे, पण झाला काय घेऊनच येत काय. फक्त काय काय एवढा पुढे झाला काय नाही. पण परवा बायको म्हणाली, आज आई म्हणाली होती बापाच्या वाटेकडे डोळे लावून बसले. आज बायको सांगते नवऱ्याला, हे नवरदेवा. काय बायको सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका. म्हणून म्हणायचं, आहो ऐका पतिराया, तुम्ही करा मुसलवारी. पतिराया तुम्हाला तुमची मागाई काय सांगते ऐका. आहो ऐका पतिराया, तुम्ही करा मुसलवारी. बायको सांगते 27 तारखेचा दिवस आहे, तुमच्या पगाराचा पण दिवस नाही. कुठनं तरी कारभार करा, उसरवारी पैसे घ्या, पण विघ्न हरताना मात्र घरात आला. म्हणून म्हणायचं, आहो ऐका पतिराया, होळी करा उसरवारी. अहो विश्वाचा विधाता, तो विश्वाचा विधाता बाप्पा ना हो घरी. हो विश्वाचा विधाता बाप्पा ना हो घरी. हो ऐका पतिराया, होळी करा उसरवारी. अहो ऐका पतिराया,
थोडी करावं सणवारी विश्वाचा विधाता बापाना हो घरी मनाची हुकरा तयारी श्रावणाला सरता आधी नाही काही समयाचा विचार कसला करता बाबा येता घुमरी सुख देईल संसारी बाबा येता घुमरी सुख देईल संसारी आनंदाचे ते थोर तो बांधील दारी शॉर्टकट वेळ वाढत चाललाय घड्याळाच्या सारखं लक्ष जातोय वाचले किती आणि म्हणून मित्रांनो निश्चित तुमचं मनोरंजन या ठिकाणी करणार आहे स्तवन झालेला आहे गण झालेला आहे बरोबर आहे ना तुम्ही झोपलं नाही ना झोपायचा पण नाही कारण आज मुंबई रंगमंचावरचा आमच्या दोन्ही शाहिरांचा हा आजचा शेवटचा कार्यक्रम आहे आणि आभार तुमचे एवढ्यासाठीच मानतो मित्रांनो या वर्षी राजेश बुवाला आपण सर्वांनी प्रेम दिल्यात जो आशीर्वाद दिला मुंबई रंगमंचावरचा हा 6वा मित्रांनो कार्यक्रम करतोय आणि 6वा कार्यक्रम तुम्ही अगदी माझ्यावरती मोठा मानाने विश्वास ठेवून 6वा कार्यक्रम आपण सर्वांनी हाऊसफुल करून दाखवला त्यावेळी आभार मानतो हे म्हणतात काय लय मोठं बुवा आहे तो मी मगाशी म्हटलं नाही माकड त्यांचीच लाल करतात म्हणजे बुवा लाल करता करता खाली पिवली होईल तेवढं मात्र लक्षात ठेवा म्हणून हे फक्त काय माहितीये का हे म्हणतात म्हणजे हे लोकांच्या निदर्शनात समोरच्या माणसाची चूक आणून देतात ती पण खोटी हे म्हणतात तुम्ही कमराच्या खालची गाणी बोलू नका आता मित्रांनो हे म्हणतात समोर छोटी बालबच्चे येतात मग त्यांच्या मनावरती काय परिणाम होईल बुवा कमराच्या खालची गाणी बोलतो बघा मित्रांनो म्हणजे ह्यांना जास्त काही चिमटा काढत नाही पण जर राजेश बुवा कमरेच्या खालची गाणी बोलत असता जर तो चुकीचा असता तर ह्या बसलेल्या समाजानं आता 6वा कार्यक्रम त्याचा हाऊसफुल करून दाखवला असता का म्हणून बुवा बाकी तुम्हाला मी आज कायल दुखवणार नाही बाय माझी भोली गाय पण आज नाही आज ते गाय नाही आज ते बटाडा आणि म्हणून सांगतोय जर राजेश बुवाची गायकी ऐकून गाणी ऐकून लहान मुलांच्या मनावरती जर परिणाम झाला असता तर त्यांच्या आई वडील त्यांना घेऊन पाणी बघायला आले नसते तेव्हा एवढा आणि म्हणून गवणीकडे वळतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं अहुल पुंच पुलित सांगा काय करतो श्रीरंगा की लपुंच पुलित सांग काय करतोच श्रीरंगा मुगाच लावून घेतो का रे काग तुझा अंगा मग तुझ्या नावाने गोकुळात सारा झाला रे दंगा तुझी खोड मोडण्यासाठी कान्हा आणि या गवळणीने बघ बाहेर लावल्या बरं हे ना कमरेच्या खालचा नको ना आता कमरेच्या वरचा घ्या आणि त्यात तरी समाधान मानून घ्या कमरेच्या वरचा घ्या म्हणून म्हणतोय बघा आता विषय का बुवा काय तुम्हाला वावलं नाही इथं आल्यावर उगाच मला तिथं महिलाव काढा जमणार नाही म्हणून सांगतोय कानाची भोका नको कान लावा इकडे पहिलं
बुवा ओ लांबोऱ्या सॉरी हा चुकून जात होता घ्यातला आवर घातला म्हणून बरं त्यांच्या सहकार्यांना पण मित्रांनो वाईट वाटून घ्यायचं नाही पण मी जे काय बोलतोय ते बुवाना जरा मला पुरं सांगा ना ते तुम्ही मी बोलतोय तुम्ही सांगतो म्हणतात मग ते ऐकतच म्हणतात मग आल्या हा आणि तावचे भाईनं सगळा अगदी अटक मटक तेवढी ऐका विषय ऐका अगदी गोड बुवा विषय तुम्हाला कुठं जुवारी लागणार नाही तुम्हाला कुठं झोमणार नाही अगदी प्रेमानं तुम्हाला विषय प्रेमानं कसा आणताय बघा म्हणून म्हणायचं अरे हा नंदलाला हरामी झाला आता मग ती साला शिवी दिला मला वा विषय प्रेमानं माझ्या काना ए माझ्या सावल्या राधा प्रेमानं काय म्हणते आई अरे हा नंदलाला हरामी झाला नाही राहिला कधी हा मानात राधा काय म्हणते हा नंदलाला हरामी साला नाही राहिला कधी हा मानात हातडून बसलाय कोणात बघा ऐका हातडून बसलाय कोणात बघा ग्यालव्याच्या त्या रानात अहो हातडून बसलाय कुठल्या तरी कोणात आणि हा ग्यालव्याच्या त्या रानात आता म्हणती असा कुठल्या ग्रंथात आहे की जिथं केलबा दिलाय आता तुमच्या गावाचं नाव केलंबे आहे म्हणून बुवा जिवारी लावून घ्यायचा राधा काय म्हणते हा घरात आमच्या येऊन चोऱ्या करतो वाटेत आमची गाई गुरं अडवतो गाई अडवतो त्यांच्या खाली ओटीला तोंड लावतो गाई पण पाणवते कारण देवांचा अवतार पण राधा तिच्या गवळीला सांगते सवंगड्यांना मैत्रिणींना आज ह्याला सोडायचं नाही हा त्या कोणात लपलाय आणि तिकडं केली द्यायचं म्हणजे केळीचं रान आहे बरोबर आहे ना आपण काय म्हणतो आपली कोकणी भाषा आहे आपण केळीचं रान म्हणत नाही आपण म्हणतो काय केलबा वाढलाय बरोबर आहे ना तेवढा हा केलबा त्या केलब्याच्या रानात तो काना लपून बसलाय एवढंच ती तिच्या मैत्रिणींना सांगते बुवा तुम्ही आता खाली तुमच्या केलब्या का बघू अरे आनंद लाला मला विसरा आनंद लाला मला विसरा नाही राहिलाय कधी हा चढून बसलाय कोणात चढून बसलाय कोणात बघा केलब्याच्या त्या रानात 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 त्यांच्या ओटी मध्ये दुखणे अहो किती दिलं याला प्रेमान किती दिलं याला प्रेमान तरी नाही येत चोराच्या खानात हा चढून बसलाय कोणात चढून बसलाय कोणात बघा केलब्याच्या त्या रानात 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 अरे आनंद लाला हरामी झाला आनंद लाला हरामी झाला नाही राहिलाय कधी हा मानात एका मुकट्यात आणि 2 ते 3 मिनिटात निर्णय मोजून बारी या ठिकाणी संपवतोय परंतु कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर अरे माझे बंधू तुरेवाले शाहीर आणि राजापूर तालुक्याची शान सुकांत दादा आहे रे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा 72 पारितोषिक आलाय मानाचा मुजरा करतो त्याप्रमाणे
माझे आधारस्तंभ आणि गेल्या 27 तारखेला मित्रांनो त्यांच्या मंडळाचा मी कार्यक्रम केला होता. तर प्राणी मित्र मंडळ या मंडळाचे हे सदस्य आणि माझे या ठिकाणी आधारस्तंभ आहे संतोषदा बापरडेकर. माऊलींच्या माध्यमातून 251 रुपयाचं 5000 पारितोषिक आले. मानाचा मुजरा करतो. तर बघा कलगी तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाही एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहीरापर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय मित्रांनो असावा. आता जवळजवळ हा विषय माझा सगळ्यांना तोंडपाठ होता असेल की कोणत्या सद्गुरूने चोळी पाता नसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या शाहीत सद्गुरूचं नाव काय. खाली मी तुम्हाला एक बाजू देखील दिली की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. शाहिराने अनेक वेळा माझ्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तो कुठेतरी फसलेला आहे त्यांचा डाव. आणि म्हणून बुवा आज या ठिकाणी आशा करतो की निश्चित माझ्या विषयाला हात घालाल. शेवटचा विषय एका मुक्यात ठेवतोय आणि बारी या ठिकाणी संपवतोय. आज 10 नंबरचं सरकार आहू मंडळी फडके की तुम्ही करा म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात हो मला टप करा हो पुण्यात. बघा एकच वार बोला एका मोकड्यात म्हणून म्हणायचं आहो लांबोरी बुवा हो लांडोऱ्यानं आहो लांबोरी बुवा तुमची गेली का हवा. म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि बाबुरंगले घराण्याची शाहीर आहे. घराण्याची परंपरा आहे की विषयाला विषय देण्याचा म्हणून म्हणतोय. पण बुवा फसले बरेच वेळा म्हणून म्हणतोय आहो आहो लांबोरी बुवा तुमची गेली का हवा हो माझा विषय पूर्ण कराया. आटापिटा करता वाय पण माझ्या विषयापर्यंत का तुम्ही पोहोचत नाही म्हणून म्हणतोय आहो लांबोरी बुवा तुमची गेली का हवा माझा विषय पूर्ण करा. मग जर का लागलं तर माग सराया. बघा जर का लागलं तर माग सराया तुला नवीन मागण्या भराया. जर का लागलं तर माग सराया तुला नवीन मागण्या भराया. पद्धतीने मित्रांनो मला माझ्या पहिल्या पिढीसाठी मुलांचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला. त्याच पद्धतीनं शाहिरांना देखील या ठिकाणी बक्षीस आणलेलं आहे. शाहिरांच्या सुमधुर आवाजासाठी लघु सँडी बबलू सँडी आणि आमच्या पल्लवी सँडी यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं 72 पारितोषिक आले. मानाचा मुजरा करतो. तर बोणा देखील त्यांच्या पहिल्या पिढीसाठी लाख शुभेच्छा देतो. आणि शाहिरांना एक सांगण्या बोवा जेवढा कार्यक्रम आज जोर लावून करतोय निश्चित करा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी प्रसंगी धन्यवाद.